आज वार शुक्रवार, तारीख 6. 2 दिवस झालं मी शूट करतोय पण पोस्ट नाही करत आहे. तर पॉईंट तो नाहीये. पॉईंट आज आहे की मी फॉर्मॅट पण चेंज केला माझा शूट करायचा, व्हर्टिकल केला. आणि की मी आता ठरवलंय की मी त्याला पण टाकणार आहे. रात्रीपासून खूप विचार केला होता काय टाकेल. आता कॅमेरा चालू केला तर नाही का ते होत नाही, बोलणं होत नाही. जेव्हापासून मी हा कॅमेरा घेतला आहे तेव्हापासून माझी मम्मी की कमी रेटमध्ये काम कर की काम ऍटलीस्ट तुला काम तरी भेटेल, लोकांना काम पण नाही. पण एका प्रकारे मम्मीची थिंकिंग पण बरोबर आहे, पण मी तसा विचार नाही करत आहे. त्याचं रिझन हे की माझ्याकडे एक सिक्युअर जॉब आहे, ठीक आहे, तरी पण मी कमी रेटमध्ये का काम. माझ्याकडे जॉब नसता, मी एवढं जॉब करत नसतो, फ्रीलान्स मध्ये असतो, तर मी मला जे काम भेटले ते मी केलेच असते. माझ्याकडे कोणतं ऑप्शन आता आहे ना, मी एक जॉब करतोय सिक्युअर जॉब, पण मी कमी रेटमध्ये का काम. मी माझ्याच रेटमध्ये काम करणार, नाही तर मी काम नाही करणार. मी कोणता इगो किंवा असं काही नाही सांगते, जस्ट एक थिंकिंग आहे बरोबर त्याची, किंवा एक हे मला अजून इमर्जन्सी आली नाही म्हणा, किंवा इतकी पण नीड नाही की मी कुणाचं पण लगेच अरे पाहिजे असं पाहिजे, सगळं 10 कामं काही नाही, ते जमणार नाही मला तसं करायला. आणि हे मला माहिती आहे की मला तसं जमणार नाही. मी काय करतोय की एक माझ्याकडे सिक्युअर जॉब आहे, दुसरं जे काम आहे ते फक्त शिकण्यासाठी, की मला त्यातनं काहीतरी नेऊन घेता येईल का, काहीतरी नवीन टेक्निक आहे का, ते काम घेऊन माझ्या जे मी जॉब करतो त्यात मला ते इम्प्लिमेंट करता येईल का, त्यासाठीच मग तर मग वडील पण माझे एकदा तसेच म्हणले की काम घ्यायला स्टार्ट कर. तसं नसतं, तसं आहे, नसतं नाही तसं आहे, पण जस्ट मी ते एक जॉब करतोय, तो जॉब करायचा, घरी जायचं आणि मग परत तिथनं दुसऱ्या शूटला जायचं, तिथनं मग हे खूप आहे. आणि ते मी इव्हेंच्युअली पुढे जाऊन करणार आहे, आता नाही. आता माझं गोष्ट ठरली की फक्त एकच गोष्टी फोकस करायचं आणि तिथून ती गोष्ट पहिली मास्टर करायची, मग त्या दुसऱ्या गोष्टी करायच्या. जसं आता मी व्हिडिओ काढून स्टोरी टेलिंग मास्टर करतोय, माझी थोडीशी कम्युनिकेशन चांगली करतोय, कॅमेरावर समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. कारण की होते काय की मला एखादा व्हिडिओ काढायचा असतो आणि मला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात ज्या माझ्या डोक्यामध्ये असतात, ज्या इम्प्लिमेंट करायच्या असतात, किंवा माझ्याकडे आयडिया असतात. इक्विपमेंट सगळं करू शकतो मी, नाही का, इक्विपमेंटच्या बाबतीत सगळं करू शकतो, पण ऍक्टिंग झाली ती कशी काय, त्याला मी दुसरं कोण आणू शकत. म्हणून हे मी एक इन्व्हायरमेंट बनवले माझ्यासाठी. अजून मी तर थोडीशी पोस्टर वगैरे लावत इन्व्हायरमेंट बनवले की ऍटलीस्ट मी स्वतःची म्हणजे एक लेवल पर्यंत मी स्वतःची व्हिडिओ काढू शकतो. जसं की आता हे एक लेवल झालं, हे सेटअप करणं, कॅमेरा सेटअप करणं, ठीक आहे, हा एक लेवल झालं. या लेवल पर्यंत स्वतःची व्हिडिओ काढू शकतो. हे तर झालं, हे तर इक्विपमेंट वाईज झालं. आता सेल्फ इम्प्रुव्हमेंट काय आहे, तर कॅमेराच्या समोर बोल, कम्युनिकेशन कर, वोकॅब्युलरी नीट कर, ठीक आहे, कसं बोललं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी हे मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यातनं शिकतोय, प्रयत्न करतो, ठीक आहे. मग त्यातनं सगळं चालू आहे. मग मी त्यातनं हळूहळू जसं की आता मी स्टोरी टेलिंग मास्टर करणार, सगळ्यात आधी कसं बोललं पाहिजे कॅमेरा, हे पहिलं मास्टर करून मग बाकीच्या गोष्टी. तसं मी शिकतोय बऱ्याच गोष्टी, पीसीत एडिटिंग शिकतोय, कलर ग्रेडिंग शिकतोय, साऊंड डिझाईनचा थोडासा प्रयत्न करतोय शिकण्याचा, ठीक आहे. टेक्स्ट बिक्स ॲनिमेशन सगळं भरपूर मोठा समुद्र आहे ज्यात शिकण्यासारख्या गोष्टी. त्यातलं मी फक्त इकडले, ठीक आहे. आणि ती सुरुवात ही कॅमेरा करणे, कॅमेराच्या इथं स्टोरी टेलिंग पासून जे मी रोज माझं शेड्यूल सांगतो की मी काय करणार आहे. तसं आजचं जरासं वेगळं आहे शेड्यूल माझं, कारण की ज्या कारणामुळे मी 2 दिवस झाले व्हिडिओ अपलोड नव्हता केला. शूट केला होता पण मी एडिट नव्हतो करत तो, कारण की माझा टाइम होऊन जात नव्हता. आणि सिस्टम माझा ऑफिसमध्ये असल्यामुळे मी त्याला घरी जाऊन करू शकत, ठीक आहे, आणि थांबून पण करू शकतो. पण एक रिझन आहे की मला 5 नंतर घरी जावंच लागतं, माझ्याकडे ऑप्शनच नाही का, ते एकदम डेडलाईन, ठीक आहे. तर 2 दिवस मी अपलोड करू शकतो. आता मी जरा विचार करणार की ते फुटेज एडिट करू की स्क्रॅप करून आणि नवीन पासून हा फॉर्मॅट चालू, माहित नाही मला. आज एक ट्रेंड येणार आहे, तो बरेच दिवस झाला नव्हता तो आल्यानंतर बघूया जरा त्याच्यासोबत म्हणून काय तरी बनवता येईल का, किंवा तो काय हेल्प करेल का, ठीक आहे. तो आल्यामुळे माझी हेल्पच होईल. केली त्यांनी ह्या व्हिडिओत जर हेल्प नाही केली तर टेक्निकल हेल्पच होईल, ठीक आहे. हेच दुसरं काही नाही, दुसरं काही शेड्यूल नाही. कंपनीसाठी व्हिडिओ करायचे, त्याचं स्क्रिप्टिंग नाहीये, नाही का. आणि मी मगाशी जसं बोलताना बोललो की नवीन गोष्टी शिकतोय, तर मी स्क्रिप्टिंग पण शिकतोय, ठीक आहे. स्क्रिप्टिंग असले पाहिजे, कॅमेरा अँगल असले पाहिजे, ते पण मी सगळं शिकतोय. थोडासा वेळ लागेल. मी ऍक्च्युअल मध्ये काल रात्रीपासून वेगळा विचार केला होता की मी कसं बोलल, काय बोलल, किंवा कसं ते असेल. पण जेव्हा आता मी कॅमेरा समोर येतो तेव्हा ती गोष्टी वेगळी होते, ते मला माहित नाही. हे तर होणारच होतं, कारण की साहजिक आहे, हे होणारच आहे. ते माझ्या डोक्यातला कॅमेरा रिअल लाईफ मध्ये येणार, ठीक आहे, की मी जशी फुटेज इमॅजिन केली होती की सेम तशी शूट नाही होत. फक्त एवढंच की आता मला माहित नाहीये की मी हे इंस्टाग्रामला टाकणार आहे का नाही टाकणार आहे का, की कसं होतंय. युट्यूबला मी पोस्ट करतो ना, तर युट्यूबला मला माहिती मला कोण बघणार नाही, घरचे 2-4 लोक बघतील. इंस्टाग्रामचं कुणाकडे व्हिडिओ जाईल पण माझा ते माहित नाही, आणि ते त्याच्यावर काय रिॲक्ट करतील हे मला माहिती आहे. पण ठीक आहे, स्टार्ट केलंय, ठीक आहे. मी स्टार्टिंगला डायलॉग बोलला का नाही, मी आता ठरवलं की मी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट इम्प्लांट करणार. डायलॉग येतो जो की मी काल रात्री रील मध्ये बघितला आणि तो मला आवडला. तो असा होता की स्टार्टिंगला बोलायचं की दिस इज राहुल सायनिंग इन, म्हणजे त्यांनी वेगळा पार्ट बोल, आणि एंडिंगला म्हणायचं दिस इज राहुल सायनिंग आउट. हा असणार आहे की दिस इज राहुल सायनिंग आउट. तसं नाही असं दिस इज राहुल सायनिंग आउट.